आज नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मतदानच्या प्रभागामध्ये बिलोली शहरामध्ये आज प्रतापराव पाटील चिखलीकर जे महायुतीचे उमेदवार आहेत ते स्वतः बिलोली शहरातील नगरपालिकेच्या कार्यालयात चालू असलेल्या मतदान केंद्रावर आलेले आहेत। आपण या ठिकाणी जर जे महायुतीचे स्वतः उमेदवार आहेत साहेब, गेल्या आपण 15-20 दिवसापासून महायुतीचे उमेदवार म्हणून रणांगणामध्ये उतरलेले आहात आणि आपल्याला भाजप पक्षानं दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे आणि यामध्ये आपण रणांगणामध्ये उतरले असताना आज प्रत्यक्ष मतदान होत आहे। तर आपण या मतदानाकडे आपण कसे पाहता, काय सांगाल? सकाळी 7 वाजल्यापासून बाहेर बरबड्यापासून सुरुवात झाली, आता बिलोलीत आहे। अतिशय उत्साह आहे आणि लोकांना मोदीजींना पंतप्रधान करायचं, त्यामुळं वातावरण मोदी मोदी आणि मोदी, दुसरं काही पाहायची गरज नाही आणि सांगण्याची गरज नाही। मला वाटते सर, आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा धरून आणि अशोकराव चव्हाण यांचा भाजपमध्ये झालेला पक्षप्रवेश यामुळे काही मतदारांनी काही कार्यकर्ते नाराज असल्याचं दिसून येत आहे। याचा काही फटका या निवडणुकीच्या मध्ये दिसेल असं काय वाटते का? जरांगे पाटील साहेबांचे मनापासून मी आभार मानतो। त्यांनी कालही अतिशय स्पष्टपणाने सांगितलं, नांदेडचं नाव घेऊन सांगितलं की नांदेडमध्ये मी कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, माझ्या नावाचा कोणी वापर करत असेल तर चुकीचं आहे, अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। मी मनापासून त्यांचा आभारी आहे। अशोकरावजी चव्हाण यांच्या भाजपमध्ये येण्यामुळं नक्की ताकद भाजपची वाढलेली आहे। ते ताकदवान नेते आहे आणि एखादा ताकदवान नेता एखाद्या पक्षात गेला तर निश्चित त्या पक्षाची ताकद वाढते। माझ्यासाठी अतिशय कष्ट घेत आहेत, माझ्यापेक्षाही जास्त मेहनत करतात। आपण शेवटचं शक्ती प्रदर्शन हे नायगाव शहरामधून दाखवून एक रॅली काढली होती, कारण नायगावमध्ये वसंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। तर नायगाव शहरातून आपण शेवटची प्रचार यंत्रणा आणि रॅली काढली होती, तर यामध्ये आपण शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला असं लोकांचं म्हणणं होतं। हे म्हणणं लोकांचं नाही आहे, विरोधकांचं कामच आहे म्हणणं ना। आपल्या गावामध्ये आपल्या मागे लोक आले नाहीत आणि समोरच्या प्रतिस्पर्धेच्या सोबत लोक आले तर वाटणं स्वाभाविक आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वाटण्याला मी समजून घेऊ शकतो, त्यांची मानसिकताही समजून घेऊ शकतो। कोणी शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नव्हती। मी नायगावमध्ये गेलो नव्हतो, माझे तिथले सहकार्याने सांगितलं की एक रॅली काढून आपण हात जोडू, तरी वेळेचं बंधन, शेवटचा दिवस, अनेक ठिकाणी जायचं, त्यामुळे मी थोडा वेळ होतो, पण अतिशय अंतःकरणातून लोक आशीर्वाद देत होते आणि नायगावमध्ये त्यांच्यापेक्षा एक तरी मत जास्त मिळेल असं मला वाटतं। आता शेवटचे 5 तास मतदानासाठी शिल्लक आहेत, आपण नागरिकांना आणि मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करणार आहे, ही निवडणूक देशाची आहे। देश कोण सुरक्षित ठेवू शकतो त्या नेतृत्वाची आहे। राष्ट्रीय उत्सव म्हणून एकीकडे आपण पाहतो, त्या राष्ट्रीय उत्सवामध्ये जनतेने भाग घ्यावा, मतदान करावं, अशा पद्धतीची पूर्ण मतदारांना विनंती। नक्कीच अशोकराव चव्हाण यांच्या येण्याने भाजपची ताकद वाढलेली आहे आणि या ठिकाणी महायुतीकडे मतदारांचा जास्तीत जास्त प्रमाणात कल जात असल्यामुळे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून माझा विजय नक्की होईल अशी आशा या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे।